आज मंगळवार 14 जुलै रोजी दुपारी 12च्या सुमारास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सतीश काकडे यांनी कोपरगाव नगरपालिकेला भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली। यावेळी अनेक विभागांमध्ये कर्मचारी अनुपस्थित असल्याने विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। गेल्या 15 ते 20 दिवसांपासून विशेष SIR प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याने पालिकेच्या नियमित नागरी सेवांवर परिणाम झाल्याचं चित्र आहे। जन्म मृत्यू दाखले, मालमत्ता कर, पाणी पुरवठा, बांधकाम परवाने तसंच इतर प्रशासकीय कामांसाठी आलेल्या नागरिकांना संबंधित विभागांमध्ये कर्मचारी उपलब्ध नसल्याने तासनतास प्रतीक्षा करावी लागत असून अनेक कामं रखडल्याच्या तक्रारी नागरिकांनी व्यक्त केल्या। पालिकेत समन्वयाचा अभाव असल्याचंही यावेळी जाणवलं। SIR प्रक्रिया सुरू असताना नियमित नागरी सेवा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात आलं नसल्याने नागरिकांना नाहक हेलपाटे मारावे लागत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली। यावेळी मनसे शहराध्यक्ष सतीश काकडे यांनी नगरपालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त केला। अरे मृत्यूचे दाखले नाही, इथं अधिकारी नाहीये, लागा वाटलं पाहिजे ते नंतर होऊ शकतं ना। कुठे गेली काही माणसं, कुठे गेले? आणि या सात नंतर करते ना, इथं 2 जण 1 जण ठेवता येत का तुम्हाला? लागा वाटल्या पाहिजे या सार सांगता तुम्ही 4-4, 5-5 जण लावता की तिकडं? इथं माणसाला, विद्यार्थ्यांना, त्याच्या पोरांना शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायचं, दाखले कोण देणार आहे? एखाद्याचं मृत्यू झालेला आहे, त्याची पॉलिसी काढलेली, पॉलिसीचे मृत्यू दाखला कोण देणार आहे? कुठे तो शिव कुठे? आज नगरपालिकेमध्ये आलो होतो माझ्या कामानिमित्त, तर त्यावेळेस बघितलं तिथं मृत्यूचा दाखला नाही, विद्यार्थ्यांनी शिकायचं का नाही, एखाद्याचं शिकायचं नाही का हे नाही, या साऱ्या करायचे। मतदान महत्वाचं आहे काही त्याला मृत्यूच दाखले 2-2, 3-3 जण इथं, तर एक जण थांबवायला पाहिजे। इथं CO नाही, इथं कर्मचारी नाही, कुणीच नाहीये। मग यांनी करायचं काय? यांनी ना हे सगळं आहे ना मतदानाचंच करून घ्या, म्हणजे त्यांचं पुढं फायदा होईल मतदानाचं केलं तर। अहो याला लाजा वाटल्या पाहिजे, यांनी ना नगरपालिका बंद करून टाकावं ना, जनतेचे कामं कुणी करायचे? अरे 1 जण ठेवा, 1 जण टाका ना तिकडं, तर 2-2, 3-3 जण तिकडे दाखले कोणी द्यायचे? शिवाचा पत्त्या नाही, कोणाचाच पत्त्या नाही, इथं अधिकारी कुणी नाही। तुम्ही तर बघितलं आत्ता, मला माझ्या कामानिमित्त आलो होतो। अहो उद्या मी आंदोलन केलं मग यांना परवडणार नाही। जनतेसाठी आम्ही तर कधी पण भांडायला तयार यायचे, पण यांना सगळ्यांना कळलं ओ झाड पडलं तर भांडणं करते एकमेकावरून। हे जनतेसाठी का करू शकत नाहीये? इथं येऊ शकत नाही। 4-4 कर्मचारी आहे, तर मग एखादा इथं ठेवायचा, 3 जण तिकडे टाकायचे। शिवचं इथं पत्ते नाही, सांगायचं कोणाला? यांनी जर उद्यापासून जन्म दाखला इथं प्रत्येक ठिकाणी 1-1 जण पाहिजे, अन्यथा मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, जो त्यांना इशारा देतो। नाही तर नगरपालिका बंद करून टाका, काय गरज नाही नगरपालिकेची तुम्हाला, तुम्ही SRच करीत बसा। सगळे कर्मचारी तिथे जा, CO पण तिकडे जा। जनतेचं तुम्हाला घेणं नाही, जनतेला तुमचं घेणं नाही, ते मतदान नाही करणार नाही तुम्हाला। हे राजकारणी लोक कुठे गेले आता? हे तर नको तिथं बोंबा मारी दिले त्या। आता इथं जो लोकांना, गोरगरीब लोकांना जो त्रास होऊ राहिला, याला जबाबदार कोण होणार आहे? आज जर शाळेचा दाखला नाही दिला तर त्या पोराचं शिक्षण होणार आहे का? अहो एखादा मृत्यूचा विमा असेल तर त्या विम्याचं जर दिलं नाही तर तेव्हा काय होणार आहे? त्याचं विम्याची पुढची प्रोसिजर करता येईल का? याकरता उद्यापासून जर इथं अधिकारी दिसला नाही तर ही सगळी नगरपालिका ते सगळे फोडून टाकू। जय हिंद, जय। दरम्यान SIR प्रक्रिया आणि नियमित नागरी सेवा यांमध्ये योग्य समन्वय साधून नागरिकांची गैरसोय तातडीने दूर करावी अशी मागणी नागरिकांसह विविध स्तरांमधून होत आहे। माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव।